शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी बांधव काय करतात, आता कापूस इथून पुढचा किडका होत आहे. पाणी दिल्यावर होत आहे, नाही दिल्यावर होत आहे, पुढं त्याच्यात गवत होत आहे, खुरपण होत नाही, टुरपण होत नाही, आणि आपल्याला ते कापूस परवडत नाही म्हणून उपटून टाकतात. मात्र उपटून टाकायच्या आधी कापूस आपला किती टक्के खराब झाला आहे आणि किती टक्के चांगला आहे हे जर ओळखायचं असलं तर एक आपल्या अनुभवावरचं सोपं गणित आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. काय करायचं माहिती का, 10 बोंड घ्यायचे, वेगवेगळ्या जागेवरले 10 बोंड आणायचे. हे बघा, आपण 10 बोंड आणले. 10 बोंड आणल्याच्या नंतर कापून घ्यायचे. कापून घेतल्याच्या नंतर आता टक्केवारीमध्ये जर गणित काढायचं झालं तर हे 10% धरायचं, म्हणजे हे पूर्ण 100% धरायचं. आता 10चे 10 बोंड आपण हे कोयत्याच्या साहाय्याने कापून घेतलेले आहेत. हे बघा, हे बी बोंड चांगले, हे बी 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 चांगले. आणि हे बघा, हे इथं किडकं आहे, म्हणजे खराब होणारच आहे. हे बघा, हे बोंड इथं किडकं आहे आणि हे बोंड इथं किडकं आहे. आता सगळे बोंड किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता किडके बोंड किती, 1 2 3, म्हणजे 30% आपला कापूस खराब निघणार आहे. मात्र 70% कापूस आहे का, ह्याच्यातला अजून 1% जाऊ द्या, म्हणजे 40% जाऊ द्या, म्हणजे 60% कापूस आपल्याला एकदम चांगला भेटणार आहे आणि त्याचा मुनाफा आपल्याला बिनखर्ची एकदम परवडणार आहे. आता समजा 40% 30% म्हणलं तर क्विंटलामध्ये धरायचं आपण, समजा 30 किलो 40 किलो तितका समजा बाद होणार आहे. त्याच्यातला बी समजा घरचे असणार असले, आता हे बोंड किडकं आहे, ह्याच्यातल्या 2 फकड्या आहेत का, हे टाकून देऊ शकतो, ह्या 2 येचू शकतो. आता ह्याच्यातली 1 फकडी खराब आहे, बाकीच्या फकड्या आपण ओढून घेऊ शकतो. घरचे असणार असल्यावर ह्या सर्व गोष्टी साहजिक आहेत. आता ह्याच्यामध्ये खराब होईल, 1 फकडी बाद आहे, बाकीच्या आपण येचून घेऊ शकतो बिनखर्चे. समजा याचण्याच्या ह्याच्या दृष्टिकोनातून घरचे घरी काम होत असलं तर त्या उपटून टाकण्यापेक्षा आणि मोडण्यापेक्षा पाण्याची सोय नसली तर हे पीक आपल्याला निश्चितच 10-5 रुपये मिळून देऊन जाणार आहे. धन्यवाद. राम राम.